आजचा स्वामी संदेश काय आहे ते बघूया. स्वामींना तुमच्यापर्यंत काय पोचवायचं आहे. कमेंटमध्ये सगळ्यांनी श्री स्वामी समर्थ लिहायला विसरायचं नाही आहे. तुम्हाला ना आजकाल कुठला तरी ना असा एक विचार येतो, म्हणजे की काय की हे मी करू की नको करू, किंवा मी बरोबर चाललो आहे की नाही, म्हणजे जे मी वाट निवडली आहे ती बरोबर आहे की नाही, म्हणजे तुम्ही अवेअरनेसमध्ये आहात की नाही, हे तुम्हाला कुठे ना सतवत राहतं आहे. म्हणजे काय तर तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही काम करत आहात, पण तुम्हाला ना तुमच्यावरती जेवढा विश्वास तुम्हाला ठेवायला पाहिजे तितका विश्वास तुम्ही ठेवत नाही आहात. तर स्वामी तुम्हाला एकच सांगत आहेत की प्रामाणिकपणे तुम्ही जे कार्य निवडलं आहे करण्यासाठी ते तुम्ही कार्य करत राहा. स्वामी नेहमी तुमच्या पाठीशी आहेत आणि स्वामी तुम्हाला सांगत आहेत की तुम्ही योग्य तो निर्णय घेतलेला आहे तुमच्यासाठी. फक्त तुम्ही तुमचं प्रामाणिकपणे कर्म करत राहा. फळ देण्याचं काम ते नक्कीच करणार आहेत. नंतर मग बघूया दुसरा मेसेज काय आहे स्वामींचा. दुसरा मेसेज काय आहे ते स्वामी काही काही गोष्टींमध्ये ना खूप लाचार वाटत होतं. ठीक आहे, स्पेशली ती आर्थिक स्थिती असू शकते की तुम्हाला असं वाटत होतं की ह्या आर्थिक स्थितीमधून मला कशी काय कोण मदत करेल, किंवा ह्या आर्थिक स्थितीमधून कुठून आता मला एक वाट दिसू शकते. तर स्वामी तुम्हाला सांगत आहेत तुम्ही त्यांचे भक्त आहेत, तुम्हाला कसलीही पर्वा करायची गरज नाही आहे. फक्त स्वामी हेच सांगत आहेत की पैशाचा वापर हा व्यवस्थितपणे करा, किंवा काहीही पेपरवर्क असेल तर ते व्यवस्थितपणे तुम्हाला पारखून घ्यायचं आहे आणि मगच ती गोष्ट करायची आहे. ठीक आहे, पैशांबाबतीतच्या जे पण व्यवहार आहेत ते नीटपणे परखूनच त्या व्यवहार करायचा आहे. तिसरा मेसेज काय आहे ते आपण बघून घेऊया. तिसरा मेसेज स्वामी हे सांगत आहेत की तुम्हाला ना स्पेशली ना कुत्र्यांना तुम्हाला अन्न द्यायचं आहे. तुमचा कदाचित ना राहू दोष असू शकतो, तुमची महादशा चालू असू शकते. तर स्वामी तुम्हाला हेच बोलत आहेत की जितकं होऊ शकेल ना तितकं कुत्र्यांची सेवा करायला तुम्हाला चालू करायचं आहे. कारण काही काही गोष्टी आहेत जे तुमचं माइंड आहे ना तेच तुम्हाला कधी कधी सतवत राहतं. म्हणजे काय, जी रियालिटी नाही आहे तरी पण तुम्ही त्या गोष्टींचा अतिविचार करायला लागता आणि ओव्हर थिंकिंगमध्ये जाता. तर हे काय आहे ना, राहूचं काम आहे. राहू तुमच्या बुद्धीशी तुम्हाला विपरीत गोष्टही करायला लावू शकतो. तर त्यामुळे स्वामी तुम्हाला हे सांगत आहेत की तुम्हाला ना कुत्र्यांना, स्पेशली काळ्या कुत्र्यांना तुम्हाला खायला घालायचं आहे. हा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वामी नामात आपलं मन रमून राहा आणि कोटी कोटी धन्यवाद.